नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न, ज्याच्यामध्ये प्रस्तावना, संविधानाची निर्मिती व वैशिष्ट्ये. आपण याच्यामध्ये टोटल 100 MCQs बघणार आहोत, जे तुम्हाला पोलीस भरती, TET, टेट, तलाठी भरती, ZP आणि MPSC सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न कामी येणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. जर पी आर रेकॉर्ड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका प्रेम्बल ही कोणत्या गोष्टीचे प्रतिबिंब मानली जाते? भारतीय राज्यघटनेची उद्देशिका ही कोणत्या गोष्टीची प्रतिबिंब मानली जाते? मित्रांनो, याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन बी, जनतेच्या सार्वभौम इच्छेची घोषणा. काय? जनतेच्या सार्वभौम इच्छेची घोषणा ही प्रतिबिंब मानली जाते. पुढचा प्रश्न, आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाचे मुख्य अर्थ काय आहे? आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाचे मुख्य अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, संविधानाची अंतिम सत्ता भारतातील जनतेकडे आहे. संविधानातील अंतिम सत्ता भारतातील जनतेकडे आहे. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आली? कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आली मित्रांनो? 29 नोव्हेंबर 1949. याचं उत्तर काय मित्रांनो? याच्यात ऑप्शन चुकलेला 29 नोव्हेंबर 1949. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा कोणता भाग न्यायालयात थेट अंमलबजावणीस पात्र नाही पण संविधान समजवण्यासाठी मार्गदर्शक मानला जातो? राज्यघटनेचा कोणता भाग न्यायालयात थेट अंमलबजावणीस पात्र नाही पण संविधान समजवण्यासाठी मार्गदर्शन मानला जातो? याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, उद्देशिका. याचं उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन बी, उद्देशिका. तसेच मार्गदर्शक तत्त्वे थेट लागू होत नाहीत पण संविधान समजवण्यासाठी उद्देशिका महत्त्वाचे आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द उद्देशिक कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द उद्देशिकेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 42वी घटनादुरुस्ती. पुढं, भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी संविधान सभेची कल्पना प्रथम कोणी मांडली होती? प्रथम कोणी मांडली होती मित्रांनो? याचं उत्तर ऑप्शन बी, M.N. रॉय. M.N. रॉय यांनी राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी संविधान सभेची कल्पना प्रथम मांडली होती. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली? संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली मित्रांनो? कॅबिनेट मिशन योजना. ऑप्शन सी एकदम बरोबर, कॅबिनेट मिशन योजना. पुढं, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली मित्रांनो? 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? म्हणजे संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे कायम अध्यक्ष कोण होते? जे कायमचे अध्यक्ष होते ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढं, मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, मसुदा समिती स्थापना कधी झाली? मसुदा समिती स्थापना कधी झाली मित्रांनो? 29 ऑगस्ट 1947. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार. भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? B.N. राव हे होते. पुढे, संविधान सभेचे राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी घेतला? म्हणजे जेव्हा संविधान सभा राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ऑप्शन बी एकदम बरोबर, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना पूर्णपणे अंमलात कधी आली? भारतीय राज्यघटना पूर्णपणे अंमलात कधी आली? कधी आली मित्रांनो? 26 जानेवारी 1950 रोजी. ऑप्शन सी एकदम बरोबर, 26 जानेवारी 1950 रोजी. संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या प्रारंभी किती होती? म्हणजे जेव्हा संविधान सभेची एकूण सदस्य संख्या प्रारंभ म्हणजे स्टार्टिंगला किती होती मित्रांनो? 389. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिली? फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिली? 299. ऑप्शन बी एकदम बरोबर. मित्रांनो, जास्त मी प्रश्न वाचतोय तेच तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा.
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेला वकिलांचे स्वर्ग, लेयर्स पॅरेडाइज असे कोणी म्हटले? मित्रांनो? आयव्हर जेनिंग्स यांनी भारतीय राज्यघटनेचे वकिलांचे स्वर्ग असे म्हटले. पुढे, भारतीय राज्यघटना ही जगातील कोणती प्रकारची राज्यघटना मानली जाते? भारतीय राज्यघटना ही जगातील कोणत्या प्रकारची राज्यघटना मानली जाते? सर्वात मोठी लिखित राज्यघटना. कोणती? सर्वात मोठी लिखित राज्यघटना. ऑप्शन बी एकदम बरोबर. भारतीय राज्यघटनेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? भारतीय राज्यघटनेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? भारत सरकार अधिनियम 1935. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? कोणत्या देशाकडून आपण ही स्वीकारलेली आहे मित्रांनो? ऑप्शन बी ब्रिटन या देशाकडून आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. मूलभूत अधिकारांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? मूलभूत अधिकारांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? ऑप्शन बी अमेरिकाकडून आपण मूलभूत अधिकारांची संकल्पना घेतलेली आहे. पुढे, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? कोणत्या देशाकडून घेतलेली मित्रांनो? आयर्लंड. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, रिपब्लिक प्रजासत्ताक या संकल्पनेचा अर्थ काय आहे? याचा आहे राष्ट्रप्रमुख निवडून येतो. काय याचा? राष्ट्रप्रमुख निवडून येतो. रिपब्लिक प्रजासत्ताक या संकल्पनेचा अर्थ काय आहे? तर राष्ट्रप्रमुख निवडून येतो. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते आहेत? खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते आहेत? तर वरील सर्व आहेत. कोणकोणते? एकात्मिक न्यायपालिका, संसदीय शासन पद्धती, संघराज्य रचना आणि मजबूत केंद्र. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पुढचा प्रश्न, उद्देशिकेतील सार्वभौम या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो याचं उत्तर? भारत कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीन नाही. म्हणजे याचं उत्तर काय? ऑप्शन ए, भारत कोणत्याही परकीय सत्तेच्या अधीन नाही. पुढे, लोकशाही डेमोक्रेसी या संकल्पनेचा भारतीय संदर्भात मुख्य आधार कोणता आहे? याचा आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ऑप्शन बी एकदम बरोबर. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. पुढचा प्रश्न, उद्देशिकेतील बंधुता या तत्वाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? उद्देशिकेतील बंधुता या तत्वाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राष्ट्रीय एकता व व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे संरक्षण. ऑप्शन बी, राष्ट्रीय एकता व व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे संरक्षण. पुढचा प्रश्न, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना मुख्यतः कोणत्या भागात व्यक्त होते? कोणत्या भागात होते? उद्देशिका. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द मूळ उद्देशिकेत 1950 नव्हता? कोणता नव्हता? सोशलिस्ट. कोणता होता? समाजवादी. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे, धर्मनिरपेक्ष सेक्युलर या तत्वानुसार भारतातील राज्याची भूमिका काय आहे? राज्याची भूमिका काय आहे? सर्व धर्माची समान वागणूक ठेवणे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेला अर्थसंघराज्य म्हणण्याचे कारण काय आहे? भारतीय राज्यघटनेला अर्थसंघराज्य म्हणण्याचे कारण काय आहे? केंद्र सरकारला तुलनेत अधिक अधिकार आहेत. ऑप्शन बी एकदम बरोबर. केंद्र सरकारला तुलनेने अधिक अधिकार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती शासन पद्धती. पुढे, भारतातील एकात्मिक न्यायव्यवस्था याचा अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली एकसंध न्यायव्यवस्था आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील एकरी नागरिकत्व सिंगल सिटिझनशिप ही संकल्पना कोणत्या देशाकडून प्रेरित आहे? कोणत्या देशाकडून प्रेरित आहे मित्रांनो? ऑप्शन बी, ब्रिटन या देशाकडून प्रेरित आहे. पुढे, संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदा आहे या तत्वाचा परिणाम काय आहे? याचा परिणाम आहे ऑप्शन बी, कोणताही कायदा संविधानाच्या विरोधात असू शकत नाही. हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी सत्ता प्रत्यक्षात कोण वापरते? खरं तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, संघराज्य रचना या संकल्पनेचा मुख्य आधार काय आहे? याचा मुख्य आधार आहे अधिकारांचे केंद्र व राज्यांचे विभाजन. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेतील कठोर आणि लवचिक हे वर्ण कशासाठी वापरला जाते? घटनादुरुस्ती व प्रक्रिया. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील न्यायालयीन पुनर्विलीकरण
या संकल्पनेचा उद्देश काय आहे? भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकन या संकल्पनेचा उद्देश काय आहे? याचं उत्तर उद्देश आहे कायद्यांची संविधानाशी संलग्नित तपासणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. कायद्यांची संविधानाशी सुसंगती तपासणे. पुढे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मूलभूत रचना सिद्धांत प्रथम कोणत्या खटल्यात स्पष्ट मांडण्यात आला? कोणत्या खटल्यात स्पष्ट मांडण्यात आला मित्रांनो? ऑप्शन सी केशवानंद भारती प्रकरण. ऑप्शन सी केशवानंद भारती प्रकरण. उत्तर एकदम बरोबर. पुढचा प्रश्न मूलभूत रचना सिद्धांतानुसार संसदेला काय करता येत नाही? काय करता येत नाही मित्रांनो? संविधानाच्या मूलभूत रचनाचा नाश करणे. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे खालीलपैकी मूलभूत रचनेचा भाग मानला जातो. कोणता भाग मूलभूत रचनेचा भाग मानला जातो? सूत्र आहे वरील सर्व. कोणते कोणते? न्यायालयीन पुनर्विलोकन, ऑप्शन बी लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष हे तिन्ही मानले जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. रूल्स ऑफ लॉ कायद्याचे राज्य या तत्वाचा अर्थ काय आहे? सर्वजण कायद्यापुढे समान आहे. सर्वजण कायद्यापुढे समान आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील स्वतंत्र न्यायपालिका का आवश्यक मानले जाते? का आवश्यक मानले जाते मित्रांनो? याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे संसदेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, संविधानाचे संरक्षण करण्यासाठी व नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे पात्र वय पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. म्हणजे पात्र वय पूर्ण केलेले म्हणजे मतदान करण्यासाठी जे 18 वर्ष लागतात ते पात्र वय पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पुढे खालीलपैकी कोणती संकल्पना भारतीय राज्यघटनेत संसदीय लोकशाही अधिक प्रभावी बनवते? कोणती बनवते? तर ऑप्शन ए मंत्रिमंडळाची लोकसभेसमोरील सामूहिक जबाबदारी. मंत्रिमंडळाची लोकसभेसमोरील सामूहिक जबाबदारी. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे प्रमुख उद्दिष्ट काय मानले जाते? भारतीय राज्यघटनेचे प्रमुख उद्दिष्ट काय मानले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन बी लोककल्याणकारी न्याय आणि लोकशाही समाज व्यवस्था उभारणे. उत्तर आहे ऑप्शन बी लोककल्याणकारी न्याय आणि लोकशाही समाज व्यवस्था उभारणे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेबाबत सर्वाधिक अचूक आहे? कोणते विधान सर्वाधिक अचूक आहे? ऑप्शन बी ती विविध देशांच्या घटनात्मक तत्त्वांचे भारतीय परिस्थितीनुसार रूपांतर आहे. ती विविध देशांच्या घटनात्मक तत्त्वांचे भारतीय परिस्थितीनुसार रूपांतर आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? आता तुम्हाला जोडी निवडायची, कोणती जोडी अयोग्य आहे? याच्यात अयोग्य जोडी आहे ऑप्शन डी मूलभूत कर्तव्य म्हणजे कॅनडा. ही चुकीची जोडी आहे कारण की ती रशियाकडून USSR कडून घेतलेली आहे. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून प्रेरित आहे? कोणत्या देशातून प्रेरित आहे? ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील अवशिष्ट अधिकार कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी कॅनडा. पुढे भारतीय राज्यघटनेत दुरुस्तीची प्रक्रिया मुख्यतः कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे? कोणत्या देशातून स्वीकारण्यात आलेला आहे मित्रांनो? दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावना कोणत्या देशाच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेपासून प्रेरित आहे? तर कोणत्या प्रेरित आहे? ऑप्शन बी अमेरिका या देशाकडून प्रेरित आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला? कोणी भारतीय अंतिम मसुदा तयार केला मित्रांनो? समता समिती. कोणी? तर समता समिती. ऑप्शन बी हे समता समिती शेवटचं होतं. मसुदा समिती एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते तर मित्रांनो ऑप्शन सी 7 सदस्य होते. भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी करण्यापूर्वी संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या मान्यता कोणत्या दिवशी दिली होती? कोणत्या दिवशी दिली होती मित्रांनो? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढं भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत कोणत्या भाषांमध्ये हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आली आहे? तर ऑप्शन ए हिंदी व इंग्रजी. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत कोणत्या भाषेमध्ये लिहिलेली आहे? तर हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेमधील हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूळ हस्तलिखित प्रत सुलेखन कोणी
केली होती. कोणी केली होती? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा. ऑप्शन बी एकदम बरोबर. कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केली होती. पुढचा प्रश्न, खालील विधानाचे विचारात घ्या. खाली विधाने विचारात घ्या. बघूया आता मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे. उद्देशिकेचा वापर संविधानातील संदिग्ध तरतुदींचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. कोणता योग्य पर्याय मित्रांनो याचा? उत्तर आहे याचा ऑप्शन सी. 1 आणि 2 ही बरोबर आहे. 1 आणि 2 ही बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य भारतीय संघराज्याला इतर संघराज्यापेक्षा अधिक मजबूत केंद्र प्रशासन करते? उत्तर आहे ऑप्शन वरील सर्व. ऑप्शन डी एकदम बरोबर. एकेरी नागरी तत्व, एकात्मिक न्यायपालिका, आपत्कालीन तरतुदी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आपल्या चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. समोती सूची ही कॅनडाची चुकीची जोडी आहे. ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात संविधानाची सर्वोच्चता या तत्वाचा अर्थ काय आहे? या तत्वाचा अर्थ आहे संविधानाच्या विरोधातील कोणताही कायदा अवैध ठरू शकतो. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. संविधानाच्या विरोधातील कोणताही कायदा अवैध ठरू शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता आपल्याला योग्य विधान शोधायचे मित्रांनो. तर काय आहे? याचं उत्तर ऑप्शन बी. भारतात एकेरी नागरी तत्व आहे हे योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कायद्याचे राज्य रूल्स ऑफ लॉ या तत्वाशी सर्वाधिक संबंधित व्यक्ती कोण आहेत? कोण आहेत? ए बी डायसी. कोण आहेत? ऑप्शन ए बी डायसी. पुढे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. भारताचे संविधान पूर्णपणे कठोर आहे. ठीक आहे. भारताचे संविधान पूर्णपणे लवचिक आहे. योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडायचं मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 1 आणि 2 ही चुकीचे आहे. कारण भारतीय संविधान अत्यंत कठोर आणि अत्यंत लवचिक आहे हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारत हा राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट हा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कोणत्या कलमात आहे? तर कलम 1 मध्ये उल्लेखित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही? कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य महत्त्वाचे नाही आहे? कोणते आहेत? ऑप्शन सी अध्यक्षीय शासन पद्धती. कोणते आहेत? ऑप्शन सी अध्यक्षीय शासन पद्धती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. विधान ए, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका स्वतःहून कोणताही कायदेशीर अधिकार निर्माण करत नाही. विधान 2, उद्देशिका संविधानाच्या तरतुदींचा अर्थ लावताना न्यायालयासाठी मार्गदर्शन म्हणून वापरले जाऊ शकते. योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तसंच बी हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावनेतील मूल्य व्हॅल्यूज योग्य क्रमाने दर्शवतो? म्हणजे आपल्याला योग्य क्रम लावायचे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. आधी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि मग बंधुता. ऑप्शन बी लक्षात राहू द्या. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळवी दर्शवतो? म्हणजे कोणती योग्य जोडी आपल्याला हे बघायचे. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य आहे मित्रांनो? त्याचं ऑप्शन आहे उत्तर ऑप्शन डी. संविधान 15 ऑगस्ट 1947 रोजी पूर्णपणे लागू झाले. हे अयोग्य उत्तर आहे. हे विधान अयोग्य आहे. ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले होते. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपाबाबत सर्वाधिक अचूक आहे? कोणता? ऑप्शन सी. मिर्नवा मिल्स विरुद्ध भारत संघ 1980. हे काय अचूक आहे. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की उद्देशिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973. पुढे, खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभा ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर आधारित निवडून आलेली नव्हती. ठीक आहे. संविधान सभेतील सदस्यांची निवड प्रांतिक विधानसभांमार्फत अप्रत्यक्षपणे करण्यात आली. आता योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण तर विधान वाचले, पण आता योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 1 आणि 2 ही बरोबर आहे. दोन्ही हे विधाने बरोबर आहे. पुढे,
भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती या वैशिष्ट्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन बी, कार्यकारी मंडळात विधिमंडळाप्राप्ती उत्तरदायी ठेवणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संविधानाला संघराज्य असूनही मजबूत केंद्र बनवतो? कोणतं बनवतो? तर वरील सर्व. अविशिष्ट अधिकार केंद्राकडे असणे, एकेकरी नागरिकत्व, अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आपल्या चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. तर चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन सी, संसदीय शासन पद्धती फ्रान्स. ही काय आहे? तर चुकीची जोडी आहे, कारण ती ब्रिटिशकडून घेतलेली आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेतील न्याय या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर वरील सर्व घटकांचा समावेश होतो. म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. पुढे, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेबाबत योग्य आहे? आता कोणते विधान योग्य आहे हे लक्षात घेऊया. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय राज्यघटनेचा विविध देशांच्या संविधानातील वैशिष्ट्यांचे भारतीय परिस्थितीनुसार रूपांतर आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष सेक्युलर या संकल्पनेचा योग्य अर्थ कोणता आहे? कोणता योग्य अर्थ आहे मित्रांनो? तर राज्य सर्व समाधान समान वागणूक देते. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना समान वागणूक देते. पुढे, खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधान हे जीवित दस्तावेज लिव्हिंग डॉक्युमेंट असल्याचे सर्वात योग्य प्रकारे स्पष्ट करते? कोणते करते मित्रांनो? ऑप्शन बी, संविधानातील तरतुदी बदलत्या सामाजिक गरजांनुसार घटनादुरुस्ती व न्यायालयीन व्याख्यांद्वारे विकसित होत राहतात. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान उद्देशिका प्रेम्बल संदर्भात योग्य आहे? कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन बी, उद्देशिका ही राज्यघटनेची प्रस्तावना असून तिच्या संविधानाची मूलभूत उद्दिष्टे नमूद आहे. पुढे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. आता विधानं बघूया. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. बरोबर. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना अनेक देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. आता योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो आपल्याला. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. बरोबर. आणि भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना अनेक देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी घटनात्मक सल्लागार म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत होते? कोण कार्यरत होते? बी.एन. राव. कोण होते? ऑप्शन बी, बी.एन. राव हे कार्यरत होते. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान हे संघराज्य असून एकात्मिक झुकाव युनिटरी बेस असलेले आहेत. या विधानामागे प्रमुख कारण कोणते होते? प्रमुख कारण कोणते होते? आपत्कालीन तरतुदी व मजबूत केंद्र. आपत्कालीन तरतुदी व मजबूत केंद्र. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेला इतर अनेक राज्यघटनांपेक्षा वेगळे बनवतो? म्हणजे कोणते वैशिष्ट्य वेगळं बनवतं आपल्याला? त्यात वरील सर्व. कोणकोणते? ऑप्शन डी एकदम बरोबर. एकच नागरिकत्व, विस्तृत लिखित स्वरूप, न्यायालयीन पुनर्विलोकन. पुढे, खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारतीय राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य फंडामेंटल जस्टिस ही संकल्पना स्वीकारली होती? कोणी स्वीकारली होती? ऑप्शन सी, माजी सोव्हिएत संघ USSR. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जोडी नाही? कोणती जोडी योग्य जोडी नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मूलभूत अधिकार फ्रान्स. हे चुकीचं आहे. ते अमेरिकेकडून घेतलेले आहेत, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य या संकल्पनेमध्ये खालीलपैकी कोणता समावेश होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. विचार, अभिव्यक्ती, श्वास, विश्वास व उपासना. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेनुसार समानता या तत्त्वाचा उद्देश कोणता आहे? कोणता आहे? तर सर्व नागरिकांना समान दर्जा आणि संधी उपलब्ध करून देणे. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे, खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर भाग मानला जात नाही? कोणता बेसिक स्ट्रक्चर भाग मानला जात नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असणे. हे मूलभूत रचना भागच नाहीये. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारणात घ्या. विधान 1 असं आहे की भारतीय राज्यघटना ही जनतेचे स्वीकारलेली आणि स्वतःच दिलेली राज्यघटना आहे. दुसरी विधान हे म्हणतं वी द पीपल ऑफ इंडिया. या शब्दांमधून संविधानाच्या अंतिम स्रोताचा उल्लेख होतो. आता आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे विधान 1 आणि 2 ही बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे 2 हे 1 चे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेतील एकात्मिक न्यायपालिका
संकल्पनेशी सुसंगत आहे, या संकल्पनेशी सुसंगत आहे. कोणती आहे? तर ऑप्शन बी, भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली एक संघ न्यायव्यवस्था कार्य करते. पुढे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतीय राज्यघटना कठोर आणि लवचिक यांचा समन्वय मानली जाते? कोणती मानली जाते मित्रांनो? ऑप्शन सी, काही तरतुदी साध्या बहुमताने, काही विशेष बहुमताने आणि काही विशेष बहुमत प्लस राज्यांच्या मान्यतेने बदलता येतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीबाबत योग्य आहे? कोणते विधान बरोबर आहे? तर ऑप्शन बी, संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन योजनेनुसार झाली आणि तिच्या सदस्यांची निवड प्रांतिक विधानसंदर्भात झाली. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय सर्वाधिक अचूक आहे? कोणत्या पर्याय सर्वाधिक अधिक अचूक आहे? तर ऑप्शन बी, भारतीय राज्यघटना विविध देशांच्या घटनात्मक तत्त्वांचे भारतीय परिस्थितीनुसार रूपांतर करून तयार करण्यात आली असून तिची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायला आपण 100 प्रश्न जे भारतीय राज्यघटनेवर होते. मला जेवढे प्रश्न कव्हर करता आले तेवढे मी प्रश्न कव्हर केले. जर तुम्हाला काही एखादा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि मला कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. आणि जर पी आर डोकॉड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.